त्यामुळे हे वातावरण जे आहे ते राजकीय वातावरण अतिशय तापलेलं आहे आणि भूकंप होण्याची शक्यता जी आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणात येण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो. 40 एकर भूखंड प्रकरण काय आहे की ज्याच्यामध्ये अल्मेडा कंपनी जी आहे ती ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे किंवा ही 40 एकर जमीन जी आहे की ज्याच्यामध्ये 272 मालक जे आहेत ते ह्याच्यामध्ये आहे. परंतु ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट किती काय ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ते इन्व्हेस्टिगेशन जे अथॉरिटी त्यांना माहीत असेल याच्याबद्दल. ही जी 43 एकर जमीन आहे ह्या 43 एकर जमिनीचे टोटल 1 ते 26 असे हिस्से आहेत आणि त्यापैकी 2 प्लॉट जे आहेत ते टेक्निकल सर्वे ऑफ इंडिया ह्या शासकीय संस्थेला देण्यात आलेले आहेत. परंतु ही जमीन जी आहे ही जमीन स्पेसिफिकली 43 एकर जमीन जी आहे ती महारवतनाची जमीन आहे. महारवतनाची जमिनी जी आहे ह्या कायद्याप्रमाणे हा जो ॲक्ट आहे महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत नियम द द महाराष्ट्र इन्फेरियर विलेज वतन ॲब्युलेशन ॲक्ट हा जो कायदा आहे ह्या कायद्याप्रमाणे जमीन जी आहे जर ती महारवतनाची जमीन आहे महारवतनाची जमीन असल्यामुळे ती त्याच समाजातील व्यक्तीला घेण्यात येते, दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला घेता येत नाही. तसा एकदम प्रोहिबिटेड नियम एक प्रतिबंधित कायदा एक अट जी आहे ती ह्या कायद्याने दिलेली आहे मित्रांनो. आणि त्यामुळे ही जमीन जी आहे ती महार समाजाव्यतिरिक्त कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला त्याच्यामध्ये व्यवहार करता येत नाही असं स्पष्ट जे आहे ते प्रकरण जे झालेलं आहे ते ह्या प्रकरणामध्ये एक्झॅक्टली काय झालं होतं तर ह्या ज्या 271 लोकांच्या जमिनी आहेत त्या 271 लोकांच्या जमिनी त्याच्यामध्ये 26 हिस्से झालेले आहेत आणि ह्या 271 लोकांच्या 2004 ते 2007च्या दरम्यान ज्या आहेत ते पॉवर फटवण्या झालेल्या आहेत आणि या पॉवर फटवण्या ज्या आहेत त्या तेजवानी ज्या महिला आहेत ह्यांनी केलेल्या आहेत, शीतल तेजवानी ह्या महिलांनी. आणि ह्या महिलांनी घेतल्यानंतर मग त्या जवळजवळ 2007 पासून तसेच ठेवले होते आणि त्याच्यानंतर मग 2025 मध्ये ज्या आहेत त्या ह्या अल्मेडा कंपनी जी आहे जी पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील ह्यांची आहे ह्यांना ह्या विकण्यात आले 300 करोडला. अशा बातम्या संपूर्ण मीडियामध्ये आता सध्या चालू आहेत आणि ह्याच्यामध्ये बराचसा गदारोळ आहे किंवा बऱ्याचशा चर्चा ज्या आहेत आणि महाचर्चा ज्या आहेत ह्या पूर्ण मीडियामध्ये आपण मित्रांनो. आणि त्या व्यतिरिक्त जर आपण स्पेसिफिकली जर ही शीतल तेजवानी कोण आहे ह्याच्याबद्दल जर बघितलं मित्रांनो तर शीतल तेजवानी जी आहे ही सागर सूर्यवंशी ह्यांची मिसेस आहे आणि सागर सूर्यवंशी मिसेस असल्यामुळे हे सागर सूर्यवंशी जे आहे ते कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आणि PCMC मध्ये फार मोठं नाव जे आहे ह्या व्यक्तीचं आहे सागर सूर्यवंशी यांचं. आणि त्यांचं सगळ्यात पहिलं नाव जे आलं होतं तर सेवा विकास बँक ह्याच्यामध्ये आलं होतं. आणि हे जे सागर सूर्यवंशी जे आहेत जर आपण ह्यांचा इतिहास आपण थोडासा बघूया. ह्याच्या व्यतिरिक्त शीतल तेजवानी उर्फ शीतल सागर सूर्यवंशी ह्यांना ही ईडीने अरेस्ट केली होती आणि ह्यांच्या मागे ईडीचा सासेमेरा बराच वर्ष लागलेला होता मित्रांनो. ह्याच्याबद्दल पिंपरी चिंचवड मध्ये असलेले पोलीस स्टेशन जे आहेत त्यांनी ह्यांच्या विरोधात केसेस केलेले आहेत, FIR झालेले आहेत आणि असं 100 करोडचा घोटाळा जो आहे तो केलेली आहे. आणि शीतल तेजवानी जे आहे ते त्यांची मिसेस आहे असं एकंदर आपल्याला संपूर्ण मीडियामधून लक्षात येतंय. विशेष असं झालेलं आहे की ज्या ठिकाणी 21 करोड रुपये जे आहे ते मुद्रांक द्यायचं होतं त्याऐवजी फक्त 500 रुपये मुद्रांक दिल्यामुळे हे प्रकरण आणखीच असं मीडियामध्ये त्याची लक्तरं टांगली गेलेली आहेत मित्रांनो. हे अतिशय गंभीर बाब आहे. त्याही राजकीय वर्तुळात अतिशय जोरदार रंगलेली आहे मित्रांनो.